आमच्या समालोचन कक्षामध्ये आयफोन 13 कोणाचं तर राहिले, सॉरी 13 नाहीये, आयफोन 14 प्लस कोणाचं तर राहिलेलं आहे. कृपया आपण फेस लॉक करायचं आहे आणि आयफोन घेऊन जायचं आहे. सहजासहजी तुम्हाला मिळणार नाहीये. ठीक आहे, बघा आयफोनचा प्रश्न आला की क्षेत्ररक्षक लगेच धावत येतो. चेंडू जर बाजूने गेला तर धावणार नाही. नाही धावणारच नक्कीच हितेश. आणि सामना चालू होतोय, पहिला चेंडू आणि त्याच दिशेला. ओ, असं वाटत होतं अख्खा आबाळ झेलतोय की काय, आणि चेंडू सुटलाय. आणि दरम्यान सामना आहे तो अर्थातच श्री कुलदैवत प्रसन्न विपक्ष नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि विनंती आहे जरा कॉर्डवाले माईकचा आवाज द्या. डीजे CR साऊंड. पुढला चेंडू आहे आणि हा अगदीच उसळी घेणारा चेंडू, खूप कमी प्रकारचा चेंडू आणि ज्या प्रकारे ॲक्शन होती. रिलीज ऑफ द बॉल, उंचावरून आला, टप्पा पडला आणि तो मात्र आदळलेला चेंडू. आणि धावसंख्या पाहतोय 2 चेंडू मागे 2 धावा. खऱ्या अर्थानं माझ्यासोबत कल्पेश ठाकूर सुद्धा आहेत समालोचनासाठी. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतो की ज्याने दिव्यांग कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले तो सुद्धा खेळतोय. आणि हा उंचावरून झेलबाद होणार. पहिला फलंदाज बाद, पहिला गडी, पहिला हादरा, विकेट. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. रणजित पाटील कृपया आपण माईक पाशी यायचं आहे. आणि मी एका आपल्या खेळाडूबद्दल बोलत होतो. थँक्यू डीजे. अर्थातच त्याने महाराष्ट्र संघाचं, महाराष्ट्र स्टेट दिव्यांग कॅटेगरीमध्ये ज्याने आपल्या महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं. मागच्या हंगामामध्ये उदयपूर राजस्थान येथे सामने झाले होते, तिथे सुद्धा तो जाऊन आला. आणि त्याने मला इथे कॅप सुद्धा दाखवली. किती अभिमानाची गोष्ट असते की आपल्या परिसरातील खेळाडू इथे सुद्धा खेळतो आणि मोठ्या लेवलला सुद्धा आपला परफॉर्मन्स दाखवतो. आणि त्याला सन्मान देणारा हा मात्र षटकार आलाय स्क्वेअर लेगच्या दिशेकडून. 6 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच षटकार आलाय. षटकारांची धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते 1 विकेटच्या मोबदल्यात 8 धावा. प्रलय आपण बोलत होतो की हितेश पाटील याच्याबद्दल बोलत होतो, परंतु हितेश पाटील यांच्याबद्दल जर बोलायला गेला तर क्रिकेटमध्ये सर्वात मजबूत आणि कठीण पोझिशन जर कोणती असेल ना तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ची पोझिशन असते. त्या क्षेत्रात जास्तीत जास्त चेंडू ट्रॅव्हल होत असतात आणि या चेंडूवरती झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला. परंतु हितेश पाटील यांचं जर क्षेत्ररक्षण करताना आपण जर पाहिलात ना तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असतात. परंतु आपण बोलू शकतो की क्षेत्ररक्षण करतील की नाही, परंतु झेल घेण्यासाठी देखील तेवढ्याच वेगानं जाता चेंडू खाली येतात आणि झेल देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपल्या हातामध्ये स्टॉप करत असतात. नक्कीच हे क्रिकेटवरील प्रेम आहे, क्रिकेट खेळाविषयी असलेली तळमळ आहे. आणि इथे मात्र यष्टांच्या मागे थर्ड अंपायरकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. अर्थातच आपल्या मागे सुप्रीम कोर्ट बसलेला आहे ड्रीम्स क्रिकेटच्या स्वरूपातून. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा पाहायला जाणार आहे. परंतु जबरदस्त खेळ चालू आहे. या आधीचा तो एक झेल जरूर सुटला, पण जो त्याने प्रयत्न केला होता ना कौतुकास्पद, उंचवर उडी मारली आणि चेंडू अडवला. कठीण असतं असे आणि ते कठीण ते साध्य करून दाखवतात तेच खेळाडू. कुशल थले होते यष्टांच्या मागे, चपल खेळाडू आहेत. अर्थातच जर काही दिवसापूर्वी याच मैदानावर BPL खेळवली होती, त्या मॅच मध्ये अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील कुशल थले यांनी पटकावला होता. परंतु कुशल यांनी नॉट आउट असणार आहेत. नॉट आउट कुशल थले यांनी सकाळी भाकीत केलं होतं की मी फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेईल,
आमच्या साथी समालोचकांसोबत बोलले होते की फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेईल आणि परफॉर्मन्स देखील असाच केला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील कुशल थले यांनी गेला होता. तीच कुशल थले यावेळी मात्र एक लाइटिंग विकेट किपिंग करताना आपण पाहिलं होतं. यष्टांच्या मागे नॉट आउट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ज्या 9 धावांमध्ये आतापर्यंत 7 धावा रोशन यांच्या बॅट मधून निघाल्यात. रोशन खेळतात 2 चेंडू आणि 7 धावा. पुढचं षटक डिलिव्हर करण्यासाठी मात्र आदित्य पाटील मैदानावरती दाखल होताना दिसतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. कोपर एंड कडून पहिला चेंडू असणार आहे रोशन यांच्यासाठी. नक्कीच काही खेळाडू असे आहेत की क्रिकेट प्रति कमिटमेंट असते की माझा परफॉर्मन्स हा 100%च राहणार आणि तो देतात सुद्धा. एक्झिक्युशन तितकंच महत्वाचं असतं. आणि मी सकाळी म्हटलं होतं की अलिबाग तालुक्याचे भौगोलिकदृष्ट्या 2 विभाग तसेही पडले गेलेत. एका बाजूला डोंगराच्या कारलेखिंडीच्या अलीकडचा आणि पलीकडचा प्रदेश आणि दोन्ही बाजूला विविध तऱ्हे क्रिकेट खेळला जातो. आणि हा मात्र एक फसवा चेंडू होता, त्याच्यावर कडा दिली आणि मात्र हा चौकार 4 धावा आलाय. नाही खरंच आहे. कौतुक करणार CR सवंडे यांचं, कारण आमच्या समोर लहान लहान मुलं पण बसलेली आहेत. नक्कीच पुढला चेंडू घेऊन येत असताना आदित्य पाटील पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला आणि तदनंतर मात्र इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलेला फटका. इथे सुद्धा आरामशीररित्या 1 धाव पूर्णत्वास. टोटल मध्ये इजाफा 14 धावा पडणार. 1 विकेटच्या मोबदला. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि मी क्रिकेट बद्दल बोलत होतो. अलिबागच्या डोंगरापलीकडे कारलेखिंडीच्या डोंगराच्या पलीकडची क्रिकेट आणि इकडची क्रिकेट, जो APL अलिबाग प्रीमियर लीग सीझन पहिला झाला होता त्यावेळेस अशी सिच्युएशन होती की इकडचे खेळाडू जास्त प्रमाणात माहीत नव्हते त्या बाजूला आणि ते ऑप्शन मध्ये जास्त निवडले नव्हते आणि तोच संघ शिरूविकने घेतला आणि APLचा पहिला किताब त्यांनी जिंकून दाखवलेला. इकडचं पोटेन्शियल त्यांनी जरूर दाखवलेलं होतं आणि त्याच्यामुळे आता चॅम्पियन ट्रॉफी बघा किंवा अलिबाग प्रीमियर लीगच्या नंतरचं सीझन पहा किंवा त्याच्या नंतरच्या इतरही टुर्नामेंट होतात, तिथे इकडल्या विभागातील सुद्धा खेळाडू खेळताना दिसतात मोठ्या प्रमाणात आणि त्याला नक्कीच युट्यूब आणि तंत्रज्ञान याशी सुद्धा जोड राहिलेली आहे. नक्कीच प्रलय, या अगोदर युट्यूब नसल्या कारण बरेचसे खेळाडू असे असायचे ज्यांचा खेळ चांगला फक्त आपल्याला स्थानिक आणि ग्रामीण स्तरावरती माहित असायचा, परंतु जेव्हापासून सोशल मीडिया आला, युट्यूबचा जमाना आला, तेव्हापासून मात्र प्रत्येक खेळाडू मात्र हे कॅमेऱ्यामध्ये कैद व्हायला लागले आणि त्यांचा खेळ मात्र सर्व रसिक प्रेक्षकांसमोर, मग मोठमोठ्या संघांसमोर त्यांचा खेळ यायला लागला आणि निदर्शनात आल्यानंतर मात्र ते खेळाडूंची मागणी देखील वाढायला लागली. आणि आता ज्या पद्धतीने लेदर क्रिकेटला ज्या पद्धतीने इम्पॉर्टन्स दिलं जातं त्याच पद्धतीने हे सणासुदीचे दिवस मात्र खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटला देखील येताना आपण पाहतोय निश्चितपणे. आणि हा मात्र चौकार आले. 19 धावसंख्या श्री कुलदैवत प्रसन्न या संघाची झालेली आहे. 1 विकेट जरूर गेले. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ आहे आणि या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू आहेत. रोशन मात्र खेळतोय 5 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावसंख्या, 2 चौकार त्यांनी मारलेत, 1 षटकार त्यांनी मारले. यावेळी हलक्या हाताने, गतीने आणि चांगले क्षेत्ररक्षण. उंचापुरा खेळाडू होता फाईन लीगला, सॉरी थर्ड मॅनला, आणि इथे मात्र एका धावेने समाधान मानत टोटल बनलेली आहे ती 20. प्रणय इकडे स्ट्राईक असेल. नक्कीच प्रलय, क्रिकेटमध्ये जर पाहायला गेला तर आता वेगवेगळ्या ग्रुप देखील क्रिकेटमध्ये पडलं जातं. मग अंडर 18, अंडर 19 असेल, अंडर 24 देखील येतं, काही 40+ देखील येतं आणि त्याच स्तरातील आपण रोशन म्हात्रे यांना पाहतोय. 40+ चे खेळाडू आहेत, परंतु फिटनेस आणि खेळ पाहून त्यांच्याकडे बोलणार नाही की हे 40+ चे खेळाडू आहेत. दरम्यान प्रणय टेंगले यांचा अप्रतिम झेल टिपला जातोय, तर अर्थातच कुशल थले यांच्या माध्यमातून प्रणय टेंगले बॅक टू द डग आउट. यानंतरचा सामना असेल सावित्री 11 विपक्ष वादळ शाबाज. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी कृपया आपण मध्यांतरामध्ये
उपस्थित राहायचं आहे. नाणेफेक आपली होईल. दरम्यान इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे श्री कुलदैवत प्रसन्न या संघासाठी आणि 2 षटकांमध्ये टोटल बनलेली आहे ती 20. 10.00 अशी सरासरी पाहायला मिळतोय. 2 विकेट जरूर गेल्यात. 2 षटक 20 धावा. रोशन मात्र खेळतोय 6 चेंडूंचा सामना करत असताना 17 आणि स्वप्नील राऊत आता आलेला आहे. नॉन स्ट्राईक कडे दिसतोय. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक आणि पाहू शकतोय बॉलिंग ट्रॅक वरती सर कुशल थले. आज क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं एवढं आहे की आज आपल्या शिक्षकी पेशा जव्हार तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय तिथून मात्र त्यांना इथपर्यंत खेचून आणलाय आणि येता क्षणी मात्र काय अफलातून त्रिफला उद्ध्वस्त केलाय. रोशन म्हात्रे यांचा त्रिफला उद्ध्वस्त कुशल थले यांच्या पहिल्या चेंडूवरती रोशन म्हात्रे बॅक टू द डगआउट. पालघर वरून आलेत आणि आल्या आल्या मात्र रोशन म्हात्रे यांना घरचा रस्ता दाखवलाय जे की चांगली फलंदाजी करत होते. 17 धावा बनवल्यात 7 चेंडूंमध्ये. नवीन फलंदाज रुपेश पाटील श्री कुलदैवत प्रसन्न या संघाची आता आपण अवस्था पाहत आहोत. तर 20 धावा बनलेल्या आहेत 3 विकेट नंतर. 9.23 सरासरी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळी जोरदार मारा ऑन साईडला. वाईडिश लॉंगॉन. क्षेत्ररक्षक तैनात. अडवतोय भिंत म्हणून सज्ज आहे तिथे आणि एकच धाव. एका धावेने समाधान मानत असताना धावसंख्या इथे वधारते बनलेली आहे ती 21 धावा धावफलकावरती पाहतोय. 2.2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कुशल थले चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. मागच्या वर्षीच्या जवाहर मध्ये झालेल्या टीचर्स प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटरचा किताब देखील कुशल थले यांनी मिळवला होता आणि आज मात्र खेळत असताना नंदा बिल्डर्स या संघासाठी चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय तिसऱ्या षटकात. यावेळी लाफ करण्याचा प्रयत्न स्टॅमिंग शॉट आणि पाहतोय मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हितेश या झेलसाठी. अप्रतिम झेल आणि संपते फलंदाजाचा खेळ. फलंदाज आउट. थँक्यू डीजे. बघा प्रलय किती लवकर डिस्टन्स क्लिअर केला. मी पहिलंच म्हटलं होतं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात ना हितेश किती लवकर चेंडूच्या खाली गेले आणि सेफ हँड मध्ये चेंडू आपल्याला लपवला गेला आणि तिथंच मात्र विकेट मात्र कुशल थले यांना मात्र देऊन देण्यात यश मिळवून दिलं. कुशल थले यांच्या नावावरती 1 विकेट मात्र जमा होते. आणखी 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट मात्र आपल्या नावावरती केल्यात कुशल यांनी. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये मच्छिंद्र. येताक्षणी लवकर पोझिशन मध्ये आले त्यानंतर मात्र चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या वरून सीमारेषा पार येतोय एपीएल चौकार. मच्छिंद्र मात्र कुशल थळे यांचं स्वागत केले आल्या आल्या. कुशल थळे यांनी आपल्या या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत आणि त्यामध्ये 2 विकेट घेतल्यात आणि त्याचा वचपा मात्र मच्छिंद्रने आल्या आल्या काढलाय. एका चेंडूवर 4 धावा टोटल जाऊन बनलेली आहे ती 25. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचा 2 चेंडू आहेत. मच्छिंद्र पुन्हा सज्ज होईल. त्यांना माहिती आहे चौकार आणि षटकार कसे खेळायचे. याही चेंडूवर आता मात्र शरीरापासून खूपच दूर ठेवण्याचा प्रयत्न केला कुशल थळे आणि त्याला सफलता मिळाली. निर्धाव, कोणतीही धाव नाहीये आणि नक्कीच आपण हितेश बद्दल चर्चा करत होतो. क्विक ऍक्शन आहे, क्विक रिफ्लेक्शन आहे त्यांच्याकडे, नियंत्रण आहे आणि जजमेंट सुद्धा खूप चांगला आहे आणि किती लांब धावत गेले तदनंतर त्याने मात्र झेल टिपला. एक महत्त्वपूर्ण विकेट ती आणि त्याच्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. पुढला चेंडू यावेळी समोरच्या दिशेने चेंडू काही क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज कट अँड बोल्ट हादरा क्रमांक 5 बॅक टू दी पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. 25 धावा 5 विकेटच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली या षटकामध्ये. कुशल थरे यांच्या माध्यमातून 5 धावा खर्च करत 3 मोहरे मात्र गारद करताना दिसला. तर अर्थातच कुलदैवत प्रसन्न या संघाची चांगला रोख मात्र लावला गेलाय. पहिल्या 2 षटकामध्ये जरूर 20 धावा आपण अनुभवल्या होत्या. त्या अर्थातच कुलदैवत प्रसन्न या संघाच्या, परंतु तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले कुशल थले यांनी चांगली गोलंदाजी मात्र केली आणि संपूर्णपणे या इनिंगला मात्र जवळजवळ खिंडार पाडलं गेलंय. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 चेंडूचा खेळ शिल्लक असताना मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मिथुन ठाकूर मात्र गोलंदाजी करताना दिसतील. राईट मोर द विकेट मात्र इथून मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे. त्यात रुपेश पाटील आणि सनी म्हात्रे फलंदाजांना धावसंख्या मात्र थांबवली गेली आतापर्यंत. मिथुन पहिला चेंडू, सरी राऊंड विकेट होते. लेफ्ट हँड राऊंड विकेट, चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लाईन मध्ये क्षेत्रामध्ये घेतलेला हा झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. फलंदाज आउट. बघा षटक संपल्यानंतर टॉस साठी यायचं आहे. सावित्री 11 आणि वादळ शाहबाज टॉस साठी यायचं आहे. तत्पूर्वी चालू असलेली षटक राऊंड विकेट पुन्हा एकदा मिथुन ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु येत्या क्षणी मात्र ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोक्याची बातमी ओलांडावी लागली असती, परंतु लेग बाईच्या स्वरूपाने मिळालेली एकेरी धाव संख्येत एकनी बदलाव मात्र पाहायला मिळेल. अर्थातच 26 धावा पाहतोय धावफलकावरती. आज कुलदैवत प्रसन्न संघाची मात्र जर बॅटिंग लाईनचा विचार करायला गेला ना तर कुठेतरी या बॅटिंग पॅराडाईजच्या पिच वरती या टीमनं मात्र नाराज केलंय. या पिच वरती मात्र प्रत्येक फलंदाजानं मात्र चांगली फलंदाजी केली, तिथंच मात्र कुलदैवत प्रसन्न संघाचे फलंदाज मात्र कुठेतरी अपयशी ठरलेत. अकोट टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा हितेश याच्या हातातून मात्र हा झेल सुटला गेलाय. वाटलं होतं सेफ हँड मध्ये चेंडू जातोय, परंतु त्यानंतर मात्र स्वतःवरती राग दाखवला आणि चेंडू फेकला गेलाय. फेकीवर फेकी मात्र पाहायला मिळते. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र वधारताना दिसेल. 28 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. परंतु कुलदैवत प्रसन्न संघाच्या फलंदाजांना कुठेतरी टेम्परामेंट दाखवणं गरजेचं होतं. शॉर्ट सिलेक्शन ज्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून केलं गेलं ना, कुठेतरी या धावा आपण पाहतोय ना, 50 धावा 60-65 धावा आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय, त्याच धावा कुठेतरी कमी पडताना दिसल्या. आणि मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती त्यांच्यासाठी उद्भवली होती आणि या मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहतोय. आणखी एक झेल होऊ शकला असता, परंतु खराब क्षेत्ररक्षण लागोपाठच्या 2 चेंडूवरती मात्र पाहतोय नंदा बिल्डर्स या संघाच्या माध्यमातून मात्र त्यांना प्रयत्न करावे लागतील. जरूर धावा कमी आहेत, परंतु अशाच प्रकारचे जर झेल सुटले तर मात्र कदाचित आपल्या संघासाठी देखील मागात पडू शकतात. शेवटचे 2 चेंडू देखील शिल्लक आहेत. 29 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात आता टीम कुलदैवत प्रसन्न. आता सामन्यामध्ये अशी परिस्थिती झाली की मी तुला झेल देणार, पण क्षेत्ररक्षक काय बोलेल की मला घ्यायची नाही. 2 झेल सोडल्यात. पुन्हा एकदा त्या दिशेला यावेळी मात्र आधीच सावध झालाय. 1 टप्पा हातामध्ये उचललाय, 1 धाव जाऊ दिले. एक्स्ट्रा थ्रो होता. एका धावेने समाधान मानावे लागणार आहे. टोटल बनते ती 30. शेवटचा चेंडू असेल कुलदैवत प्रसन्न या संघासाठी. टोटल बनलेली आहे ती 30 6 विकेटच्या मोबदल्यानंतर. आता पाहायचं आहे एका षटकाराने जर धावसंख्या वाढली तर 36 पर्यंत जाऊ शकते. 37चा टार्गेट असू शकतो, पण मारणं हे गरजेचं असेल. आधीच जागा बनवले, पाहिलं नाही की चेंडूची पिचिंग कुठे होते. अगदी स्टंप मध्येच पिचिंग होती आणि यावेळी पाहिलं तर एकच धाव, म्हणजे अर्थातच 32चा टार्गेट दिसेल आपल्याला. पुढल्या सामन्यासाठी नाणेफेक उडवून घ्यायचं आहे कल्पेश. पुढला सामना असेल शेवटचा आजच्या दिवसातील वादळ शाहबाज आणि त्यांच्या विपक्षामध्ये सावित्री 11 संघ. दरम्यान कुलदैवत प्रसन्न या संघाने 4 षटकांचा खेळ करत असताना टोटल 31 धावसंख्या उभारले आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघासमोर. चला टॉस साठी यायचं आहे. शेवटची मॅच असणार आहे आजच्या दिवसातील. अर्थातच एका बाजूने असणार आहोत आपल्या समोर रसिक पाटील शाहबाज, तर दुसऱ्या बाजूने असणार आहे सावित्री 11. डिसायडर मॅच असणार आहे.
एका बाजूने रसिक पाटील पाहतोय वादळ शाबा संघाच्या माध्यमातून, तर दुसऱ्या बाजूने पाहतोय सावित्री 11 संघ. टॉस करणार, टॉस बॉक्स मध्ये आपल्या समवेत असोसिएशनचे अध्यक्ष अतुलजी पाटील आहेत. कॉल, इट इज द कॉल, इट्स अ टेल. रसिक टॉस जिंकलाय, काय निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्याल. मॅच चालू आहे, जास्त काही बाईट घेणार नाही. इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. दोन्ही संघांना या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा असणार आहे. दी टॉस वॉन बाय वादल शाबाज, रसिक पाटील, and they are elected to bowl first. Thank you. असोसिएशन प्रीमियर लीगचं हे पर्व मित्रांनो आपण अनुभवतोय आणि आज खऱ्या अर्थानं ही मॅच झाल्यानंतर मात्र आणखी एक बिग फाईट मॅच, जिथं दोन संघ मात्र एकमेकां मात्र समोर मात्र खेळताना दिसणार. एका बाजूने राहुल धुमाल सावित्री 11 संघासाठी, तर दुसऱ्या बाजूने वादळ शाबाज संघासाठी मात्र खेळताना दिसणार आहेत. त्या अर्थातच रसिक पाटील. तत्पूर्वी चालू असलेली मॅच मात्र पाहतोय, ज्या मॅच मध्ये मात्र कुलदैवत प्रसन्न संघाने मात्र 31 धावा मात्र 6 गाड्यांच्या मोबदल्यात बनवल्यात आणि आता मात्र त्यांना डिफेंड करायच्या आहेत त्या या 32 धावा. परंतु त्यांच्या समोर मात्र आव्हान असणार आहे. त्या अर्थातच नंदा बिल्डर्स या संघाचं किती धावा बनवल्या जातील, रोखल्या जातील का, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण ज्या पद्धतीने जर पाहायला गेलात ना, तर या मॅच मध्ये संपूर्णपणे डॉमिनेट करताना दिसला नंदा बिल्डर्स या संघाचे गोलंदाज, अर्थातच टीम कुलदैवत प्रसन्न या संघाच्या सर्व फलंदाजांना, परंतु फलंदाजी करत असताना कुठेतरी अपयशी ठरला आणि म्हणून तर या मी धावसंख्या मात्र आपण पाहतोय. त्या अर्थातच नंदा बिल्डर्स या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम कुलदैवत प्रसन्न आणि याच 32 धावांचं उद्दिष्ट घेऊन सामन्यासाठी पहिली सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये उतर मात्र पाहतोय. अर्थातच एंटर होताना पाहिल सौरभ आणि मृण्मय पालव, अर्थातच जम्बो ही जोडी मात्र मैदानामध्ये पाहतोय. तर अंपायर्स देखील आज मात्र मार्गदर्शन करत असताना मात्र पाहतोय. राजू पाटील कामारली आणि प्रशांतजी बांदिवडेकर सर पेन ही जोडी मात्र आज दिवसभरामध्ये मात्र अंपायरची भूमिका मात्र पार पाडताना पाहतोय. आज खऱ्या अर्थानं अंपायर्सचा देखील कस लागला गेलाय. दोन अंपायर्स मात्र आज दिवस ते नॉनस्टॉप अंपायर्सगिरी मात्र करतात. खऱ्या अर्थानं प्रीतम पाटील काही कारणास्तव मात्र पहिल्या 2 मॅचेस नंतर मात्र हजर राहू शकले नाही. परिणामी पूर्णपणे जबाबदारी मात्र आज राजू पाटील आणि अंपायर्स प्रशांतजी बांदिवडेकर सर यांनी मात्र कोणत्याही प्रकारची प्रीतम पाटील यांची मात्र कोणत्याही प्रकारची अंपायर्सच्या माध्यमातून कमी मात्र भासू दिली नाही. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. प्रत्येक मॅच मध्ये ते उभे आहेत आणि प्रत्येक मॅचला मात्र योग्य तो न्याय दिलाय. असे दोन्ही अंपायर्स मात्र पाहतोय. मेन अंपायर्स म्हणून आपण प्रशांतजी बांदिवडेकर सर पाहतोय आणि स्क्वेअर लेग अंपायर मधून आपण पाहणार आहोत त्या अर्थातच राजू पाटील सर. हा, जे प्रेक्षक बघा बॉन्डलाईनच्या आतमध्ये आहेत, लाल पट्टीच्या आतमध्ये आहेत, ते मित्रांनो आपण पाठी बसायचं आहे. धन्यवाद विवेक, धन्यवाद. बघा नाही तर प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल, आमच्यापर्यंत नाव पोहोचतात. धन्यवाद धन्यवाद. नाहीतर काय माहित आहे, उगाच आम्ही बोलत असताना कॅमेरा जर आपल्यापर्यंत आला. धन्यवाद. मॅच चालू होत आहे. जम्बो आलेत. मृण्मय पहिला चेंडू प्रणय टिंगला राईट द विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, लेफ्ट केलाय, मिस टायमिंग शॉट. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक परंतु बनला नाही भक्षक. विकेट घेणं गरजेचं होतं. प्रणय टेंगले यांच्या गोलंदाजीवर कुलदैवत प्रसन्न संघाच्या याच अडचणी आहेत की प्रणय टेंगले चांगल्या पद्धतीने प्रलय गोलंदाजी करतात. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी केली जिथे झेल घेतला होता, परंतु स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक कारला लागल्यामुळे नो चेंडू लागला, नो +2 धावा आला. पुढच्या चेंडूवरती षटकार खावा लागला होता. मला तर या मॅच मध्ये हेच वाटू लागले की आम्ही झेल देणार पण तुम्ही नाही घेणार. आधीच पण म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे क्षेत्ररक्षक बघा, क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आल्यानंतर त्यांनी सुद्धा झेल सोडायला सुरुवात केली पहिल्याच चेंडूवर, जिथे धावसंख्या कमी रोखायची आहे, कमी आहेत 32. यावेळी मैदानाचा वापर करत असताना खेळून काढलेला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. प्रणय टेंगले आपले 100% देत आहेत. 32 धावा अडवायच्या आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा. नाही, कॅचेस किती महत्वाच्या असतात आणि सलामीच्या जर फलंदाजा जर झेल सोडला ना, तर अशा पद्धतीच्या मॅचेस असतात ना जिथं आपल्याला प्रेशर टाकण्याची गरज असते. आपले गोलंदाज चांगले प्रयत्न करतात, परंतु तो प्रेशर जर टाकला नाही ना तर ते मात्र काय करतील ते मात्र समजून येऊ शकते. ठोकतोय जम्बो षटकार.
थँक्यू डीजे. जम्बोच्या बॅट मधून हा आलेला षटकार मात्र पाहिला अर्थात मृण्मय पालव. प्रणय टेंगले यांनी चांगला प्रयत्न केला होता मागच्या मॅच मध्ये देखील प्रणयचे प्रयत्न अशाच पद्धतीचे होते. क्षेत्ररक्षकांनी मात्र साथ दिली नाही कुलदैवत प्रसन्न संघाला. आणखी एक फटका लाट करण्याचा प्रयत्न रोशन मात्रे यांच्यासाठी लॉंग चेस असणार आहे. 1 बाउन्स चेंडू रोशन यांच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत प्रणय यांच्या हातापर्यंत चेंडूची फेकी होईल. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात सौरभ आणि मृण्मय पालव अर्थात जम्बो यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्येला मात्र आकार देत असताना मात्र आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपण अनुभवतोय त्या अर्थातच नंदा बिल्डर्स या संघाच्या 32 धावा जिथं चेस करतोय दुसऱ्या सत्रामध्ये टीम नंदा बिल्डर्स. पुढचा चेंडू यावेळी सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे चेंडू खलवर पट्ट्यात तापायचा राहिला. चेंडूवरती बोट फिरवली गेली आणि ज्या वेळी स्ट्रॉंग फटका खेळायचा असतो फलंदाजाला त्यावेळी जर गोलंदाजाला फलंदाजाचा स्टान्स जर रीड केला आणि जर हलवार पद्धतीचे चेंडू फेकले ना तर कुठेतरी हे हलवार पद्धतीचे चेंडू फलंदाजाला मात्र रीड करत असताना अडचणी मात्र निर्माण होतात. चेंडू यायच्या अगोदर बॅट फिरली जाते आणि कदाचित चेंडू डॉट देखील येताना आपण पाहत असतो. नेक्स्ट बॉल प्रणय. प्रणय याचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय ओव्हर दी लॉंग ऑन बाउंड्री लाईन. येतोय चेंडू सरळ व्यासपीठाला सलामी देण्यासाठी. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. आणखी एक मॅचचा आपण टॉस उडवून घेतलाय म्हणजे जिथं वादळ शाबाज आणि सावित्री इलेव्हन आणखी एक डिसायडर मॅच मात्र येणार आहे. तत्पूर्वी चालेली ही लढत आपण पाहतोय. 14 धावा आल्या धावफलकावरती आता मात्र जिंकण्यासाठी गरज असणार आहे. 32 धावांचा टार्गेट चेस करत असताना 18 चेंडू आणि 18 धावा. तसं टार्गेट पाहिलं तर 32 धावांचंच आहे परंतु नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाला लवकरात लवकर चेस करायची इच्छा मात्र झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा टिपल्यात त्याच्यामुळे करंट रन रेट पाहिलं तर 14चा आहे आणि रिक्वायर रन रेट आहे तो 6चा. त्याच्यामुळे काही अंशी हा सामना त्यांच्या टप्प्यामध्ये आलेला पाहायला मिळतोय. वादळ शाबाज संघाचे संघ मालक सन्मान्य संतोषजी पाटील यांचं देखील शुभ आगमन आज असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून झालेले आहे. तर सन्मान्य संतोषजी पाटील यांचं वादळ शाबाज संघाचे संघमालक APLच्या माध्यमातून आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि विनंती करतोय संतोषजी पाटील यांना की आपण या मुख्य व्यासपीठामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. APLच्या माध्यमातून आपलं सहर्ष असं शुभ स्वागत. पुढला चेंडू आणि मारायचा होता ऑन साईडला परंतु अंगावर आलेला चेंडू. इथे 1 धाव मिळणार आहे. चोरट्या स्वरूपातील धावसंख्येचा आलेख 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि अत्यंत विहंगमय दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. अर्थातच ज्याचं निमित्त आहे खारेपाट असोसिएशनच्या विद्यमानाने सादर होणारी स्पर्धा आहे. अर्थातच असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 आणि 9मीच्या चंद्रकोर प्रमाणे आता मात्र मैदान दिसतंय. एका बाजूला सावली तर एका बाजूला ऊन. यावेळी नेवट्या पकडण्यासारखं क्षेत्ररक्षण झालंय आपल्या भाषेत सांगायचं तर. यष्टी रक्षक काही अंशी त्याला चेंडू काही दिसला नाहीये भेटला सुद्धा नाहीये तरी सुद्धा निर्धाव असेल. 15 धावा धावफलकावरती पाहतोय. 32 धावांचं उद्दिष्ट आणखी 17ची आवश्यकता. यावेळी लवकर पोझिशन बनवली पायावरती फिरले गेले आणि त्यानंतर मात्र चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट लॉंग लेग क्षेत्रातून सीमारेषा पार. जम्बो यांच्या बॅट मधून आणखी एक APL चौकार.
जिंकण्यासाठी गरज असणार आहे ते अर्थातच 10 धाब्यांची गरज आहे. 5च्या सरासरीनं मात्र 10 धावा बनवायच्या. चला फिल्डिंग लावून घ्यायची. आपल्याला आणखी एक मॅच कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी अंधुक प्रकाश येऊ नये यासाठी मात्र आपल्याला ही मॅच लवकरात लवकर कंप्लीट करायची आहे. 10 धाव्यांची गरज असणार आहे. इथून मात्र प्रयत्न जरूर करावे लागतील. रोशन म्हात्रे यांना मात्र इन्व्हाइट केले गेले. शेवटच्या 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना मात्र या मॅच मध्ये इथून जर चांगले प्रयत्न केले, डॉट बॉल आले ना, परंतु विकेट मात्र गमावली नाही. एका बाजूनं टीम नंदा बिल्डर्सनं ही देखील त्यांच्या संघासाठी जमेची बाजू असणार आहे. जर विकेट जर गमावली असती, पण पहिल्या चेंडूवरती जर झेल कदाचित मिळाला असता, जम्बो यांचा झेल होता, तर आज कदाचित 9 चेंडूमध्ये 18 धावा जम्बो यांची खेळी पाहतोय, ती खेळी कदाचित आपल्याला पाहता आली नसती. पण क्रिकेटमध्ये तसं पाहिलं तर जर तरला काहीच महत्व नसतं. इतिहासात सुद्धा जर तरला महत्व नसतं. अजून सुद्धा अशा खूप काही मॅचेस असतात आणि आहेत की ज्यांच्यात असं घडलं असतं तर तसं झालं असतं, तसं घडलं असतं तसं, परंतु मागे जाऊन आपण त्याचा रिझल्ट आहे तो काही बदलू शकत नाहीये. बदलायचा आहे तो वर्तमान काळ, प्रेझेंट, ते मात्र रोशन म्हात्रेला करावं लागेल. ऑफ एसटीच्या बाहेर, जिथे की 12 चेंडूमध्ये 10 धावा वाजवायच्या आहेत आणि त्या क्षणी इथे दान स्वरूपातून 1 धाव मोफत देते, मोफत. आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. हा चांगला चेंडू आहे. रोशन म्हात्रे यांना अशाच पद्धतीचे चेंडू टाकण्याची गरज आहे, नितांत गरज आहे. आणि हा असेच चेंडू टाकले तर मात्र सामना आपल्या बाजूने ते काही अंशी आणण्याचा प्रयत्न करू शकतील. 23 धावा बनलेल्या आहेत नंदा बिल्डर्स कडून. मोठा फटका खेळायचा होता, हलकीशी कडा लागली, वळून मारायचा प्रयत्न आणि इथे एकच धाव मिळणार. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एका धाव्याने भर, टोटल बनते ती 24. रिक्वायर रन रेट 4.80. कमी धावसंख्या हव्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. 10 चेंडू 8 धावा. यावेळी टपली दिले पॉइंटच्या डोक्यावरून. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू घरंगळत होते सीमेच्या बाहेर. 4 धावा. चौकार आणि धावा पोचलेल्या आहेत त्या 28 वर. आता काहीशाच धावांची आवश्यकता आहे. सामन्यामधील बहुतांश चित्र हे स्पष्ट झाले. 1 धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल, पण आरामात, शांततेने आणि संयमाने कार्यक्रम करण्याचा विचार मात्र नंदा बिल्डर्स या संघाचा आहे. 29 धावा बनल्यात. शेवटच्या जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. आणि यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आलाय. व्हॉलेंटियर आपला निर्णय 1 रुपया कळवायचा आहे. नाही, चांगलं क्षेत्ररक्षण आले त्या दिशेकडून. वाईडिश लॉंगॉनला चेंडू गेला होता. पुन्हा एकदा 1 नि भर, 2 नि भर, टोटल झालेली आहे ती 31. समसमान. शेवटचा चेंडू, विजयाचा फटका काय असेल? ऑन साइडला नाही, एनर्जी राखून ठेवले. 1 धाव शेवटच्या चेंडूवर काढले या, आणि अशा प्रकारे विजय झालेला आहे तो नंदा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाचं. विजयी संघाचे अभिनंदन आणि पराजित संघाला पुढील काही वर्षांसाठी शुभेच्छा. चला